तर नमस्कार भावांनो, मी पीके पाणीपुरीवाला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर रोजच्या प्रमाणे 12:30 वाजता आपल्या गाडीचा टाइम झाला होता। गाडीची तयारी झाली आणि आलू आले का पाहून घेतले, कारण की दुकान लावतो म्हटलं की आलू भाजी हे अर्जंटच असते। पाणीपुरीचा धंदा असल्यामुळे आलू तर लागणारच झाले म्हणा। कॅरेट भरला आणि गाडी सरकी केली। तुम्ही सगळे जण माझे व्हिडिओ पाहता म्हणून व्हिडिओ बनवायला मजा येते, नाही तर मी कायले एवढे रिकामे कामं करतो, कामं धंदे करून एवढं होते कर बा कोणाच्या ना। मग आलो आपल्या ठिकाणावर। आपलं दुकान तर तुम्हाला माहितच आहे कुठे आहे। तुमच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याला गिराईक भरभरून प्रेम देतात। जशी 12:30 वाजता गिराईक चालू गेले तशी 8-9 वाजेलो गिराईक सुरू करावं लागते। दुकान लावलीच होते तर तेवढ्या शाळेचे 2-3 गिराईक आले, ते व्हिडिओ घेऊन घेतलं। मला वाटलं बी नव्हतं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे 2 महिन्यात माझे 4000 फॉलोअर होतील। बोवणी करून घेतली, बाबाच्या पाया लागून घेतलं आणि सुरुवात करून टाकली। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचतो, तुम्हाला माझे व्हिडिओ चांगले वाटतात ते चांगली गोष्ट आहे, पण माझी पाणीपुरी कशी वाटते ते बी सांगा बरं। दुपारचा टाइम झाला तर 2-3 पोरं आले म्हणा, दादा आम्ही कानेरी गवळी जेव्हा आम्हाला ब्लॉग मध्ये घेणं त्याला म्हटलं काही विषय आहे का तुमचं मन नाराज करून मला काय भेटणार। बस त्या पोराले व्हिडिओ घेऊन मला घरी यायला लागलं होतं, खस्ता संपला होता। जेवण करून डबल ऑफिस गाडीवर गेलो नाही तर 2 नन्हे मुन्ने फॅन हजर होते। पाणीपुरी देता प्रत्येकाला ब्लॉग मध्ये घ्यास लागते। अरे बापा रे, वाडेगावातून बी ई बस चालू झाली आता। ई बस म्हणजे इलेक्ट्रिक बस। संध्याकाळी शाळेत सुटली तर बाहेरगावचे पोट्टे भेटायला आले। ऑटो थांबेल होता तर ऑटोतून उतरून भेटायला आले। दिवसभर गाडीवर कोणी ना कोणी भेटायला येतच राहते। तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम पाहून तर खरंच मी खुश होतो। खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। असाच सपोर्ट राहू द्या। भेटू उद्या अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।